नमस्कार. तर आज आपण एकदम चविष्ट आणि महिनाभर टिकणारी करंजीची रेसिपी बघणार आहोत. आता काही दिवसातच गोकुळ अष्टमी, गौरी गणपती येणार आहे. तर चला मग तयारीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही बारीकच घ्या, जर जाड असेल तर मिक्सरमध्ये बारीक करा. इथे पाऊण कप मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आणि 2 टीस्पून तूप घालून घ्यायचे आहे. आता थोडे आपण दूध टाकून घेऊया, 4 चमचे. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचे आहे आधी व्यवस्थित. आता इथे पाण्याने छान आपल्याला घट्टसर गोळा भिजवायचा आहे. तुम्ही पाण्याऐवजी दूध पण वापरू शकता. छान आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. बघूया व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार छान गोळा. आता हा गोळा आपल्याला 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे. तर आपण सारणाची तयारी करून घेऊया. इथे मी अर्धा कप तीळ घेतलेली आहे. तीळ छान मंद आचेवर छान भाजून घ्यायची आहे आपल्याला 2 ते 3 मिनटं. बघू शकाल खमंग भाजून घ्यायची आहे. आता तीळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये छान जाडसर वाटून घ्यायची आहे आपल्याला. बघा जाडसर मी बारीक करून घेतलेली आहे. बघू शकता, जास्त बारीक करू नका. आता इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुका 5 टीस्पून. 1 चमचा खसखस घातलेली आहे. विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकलेलं आहे. आता सर्व मिश्रण छान एकत्रित करून घेऊया. चला आता 15 मिनिटानंतर आपला गोळा रेडी आहे. छान थोडा मळून घेऊया. आता बघा यामधलं थोडं लिंबा एवढे थोडे पीठ घ्यायचे आहे. लिंबाच्या आकाराचे एवढा गोळा घ्यायचा आहे. बघू शकाल आता छान आपण पारी लाटून घेऊया. थोडे पीठ लावून घ्या हवं असेल तर लाटताना, जेणेकरून चिकटले नाही पाहिजे पोळपाटाला. तर छान व्यवस्थित आपण पारी लाटून घेऊया. बघू शकाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. जशी पुरी असते पुरीपेक्षा थोडी मोठी पारी लाटा, कारण करंज्या मी इथे मोठ्या करणार आहे थोड्या. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पारी किंवा करंज्याचा. बघा माझ्याकडे हा करंज्याचा साचा आहे. साचा नसेल तर तुम्ही हाताने देखील करू शकता करंजी. बघा आता साच्यामध्ये मी छान पोळी टाकून घेतलेली आहे. ही आपली पारी टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण मिश्रण टाकून घेऊया. बघू शकाल इथे 2 ते 3 चमचे मिश्रण मावतं छान. आता सगळीकडे आपल्याला छान पाणी लावून घ्यायचे आहे, व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे मिश्रण. आता इथे आपण छान चारही बाजूंनी थोडे पाणी लावून घेऊया. पाणी किंवा तुम्ही दूध पण लावू शकता या ठिकाणी. बघू शकाल आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण छान असं फोल्ड मारून घेऊया. बघू शकता आणि छान ह्या सगळ्या बाजू छान पाण्याने पुन्हा प्रेस करून घेऊया. बघा आता साचामधून आपल्याला छान करंजी काढून घ्यायची आहे. आता हे उरलेले जे हे काठं असतात हे कापून घेऊया चाकूच्या साहाय्याने, जेणेकरून आपल्या करंजीला छान आकार येईल. बघू शकाल तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हाताने देखील बनवू शकता. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल आपले छान गरम झालेले आहे. चेक केलेले आहे मी थोडं हे टाकून, गोळा टाकून थोडा. बघू शकाल आता छान करंजी आपल्याला छान मीडियम ते हाय फ्लेमवर, मीडियमच फ्लेम ठेवा शक्यतो. छान आपल्याला तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी मीडियम फ्लेमवर. खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा तिळाची करंजी. सारण छान खूप टेस्टी आहे. अगदी महिनाभर 2 महिने तुम्ही ठेवू शकता सारण, आणि जेव्हा वाटेल तेव्हा करंज्या करू शकता. बघू शकाल छान दोन्ही बाजूनी छान मस्त कुरकुरीत छान तळून घ्यायचे आहे. बघा इथे आपल्या सगळ्या करंज्या रेडी आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि येत्या गौरी गणपतीला नक्की ट्राय करा. धन्यवाद.